नमस्कार. काही काही भेटी या अनावधानाने घडतात. एखाद्याला सोशल मीडियावरती पाहून किंवा त्यांचे व्हिडिओ पाहून या माणसाला कधीतरी भेटावं असं वाटून राहतं. असंच काहीसं मला आशा नेगींबद्दल वाटत होतं. आणि काय योगायोग! त्यांची फेसबुकवरती पोस्ट आली की आजच्या 3 आणि 4 तारखेच्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील इरा बुक स्टॉलवरती त्या असणार आहेत. मग मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या बुक स्टॉलपर्यंत पोहोचले आणि पाहते तो काय, चक्क त्या माझ्या समोर होत्या. त्यांचं लव्ह इज लव्ह हे पुस्तक मी त्यावेळी घेतलं. कारण यापूर्वी त्यांनी लिहिलेलं ब्युटी ऑफ लाईफ हे कॅन्सरवरील पुस्तक कॅन्सरग्रस्तांसाठी प्रेरणा ठरत होतं, हे मी पाहत होते. आणि आत्ता आशा नेगींनी लव्ह इज लव्ह या पुस्तकात एक नवीन विषय हाताळला होता, तो म्हणजे समलैंगिकतेचा. एवढंच मला माहीत होतं. खरं तर लव्ह इज लव्ह या पुस्तकासारखी मराठीमध्ये पुस्तके क्वचितच पाहायला मिळतात, ज्यातून केवळ मनोरंजनच नव्हे तर समाज प्रबोधन आणि माणसाची नैतिकता जागवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हेच या पुस्तकाचं खूप मोठं श्रेय आहे. कारण अजून तरी मला असं वाटतं की मराठीमध्ये अशी पुस्तकं फार कमी लेखकांनी लिहिलेली आहेत. हे पुस्तक हातात घेतल्यावर त्याची सुरुवातच त्याच्या मुखपृष्ठापासून होते, जे त्याचं वेगळेपण टिकवून ठेवतं. प्रेम ही केवळ आकर्षणाची गोष्ट नसून त्याही पलीकडे जाऊन भावना, विश्वास आणि एकमेकांना समजून शेवटपर्यंत जगत राहण्याची वास्तविक उर्मी आहे. या पुस्तकात लेखिकाने अनेक विषय हाताळले आहेत, जसं की LGBTQIA+, प्रेम, भावना, पालकत्व, अनेक दुर्लक्षित समाजाचे प्रश्न आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन शेवटी जगणं महत्त्वाचं, हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तसं लव्ह इज लव्ह या पुस्तकात 2 मैत्रिणींच्या प्रेमाचं वर्णन करताना LGBTQIA+ म्हणजे काय आणि त्यातून कोणकोणत्या प्रकारच्या ओळखीचा समावेश होतो हे समजावून सांगणारा जो तक्ता दिला आहे, त्याबद्दलच्या समुपदेशनाची गरज ही प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला योग्य प्रकारे व्हावी, जेणेकरून केवळ उत्सुकतेपोटी, आकर्षणापोटी किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजाने समाजापुढे होणारे अनेक प्रश्न काही अंशी तरी सुटण्यास निश्चितच मदत होईल. त्यामुळे अशा प्रकारची माहिती देणारे मानसोपचार तज्ज्ञ व्यक्तींचे तास प्रत्येक शाळांतून घेतले जावेत, ज्यामुळे किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये असलेले अनेक प्रश्न व त्यांच्या गैरसमजुतीमुळे होणारे अनेक वाईट प्रसंग टाळण्यास मदत होईल. या पुस्तकातील मला भावलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समावेशकतेचा. कारण आयुष्यातील कितीही भयानक प्रसंग, दुःख, भावना संपवण्यासाठी समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सामावून घेण्याची क्षमता ही भरपूर असायला हवी, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती नव्याने उभी राहण्यास मदत होईल आणि शेवटी प्रत्येकाला जगणं महत्त्वाचं हे सांगण्यासाठी गरज पडणार नाही. त्यामुळे अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते प्रौढांपर्यंत हे पुस्तक सर्वांनी वाचावे. कारण शेवटी लव्ह इज लव्ह. कारण जगणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.